पवन देशमुख. मी अक्षय जायकवाड. अच्छा. आणि काय करता तुम्ही? सध्या लास्ट इयर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल. शेवटच्या वर्षाला आहे अभियांत्रिकीच्या. कोणत्या कॉलेजला? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. तर तयार आहात तुम्ही दोघं? हो. तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार कोण आहे? याचं उत्तर राम सुतार आहे. एकदम बरोबर. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पहिली मराठी कादंबरी कोणती आणि तिचे लेखक कोण? यमुना पर्यटन आणि लेखक आहेत बाबा पद्मन. एकदम बरोबर. खूप छान खेळताय तुम्ही. आता तिसरा प्रश्न विचारते. ह्या वर्षी आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत? 7. बरोबर. आता फक्त 2 प्रश्न दूर आहात तुम्ही. चौथा प्रश्न असा आहे की 2018चा द मॅन बुकर हा पुरस्कार कोणाला मिळाला? ॲना वल्स. एकदम बरोबर. उत्तर आयर्लंडच्या लेखिका आहेत त्या आणि मिल्क मॅन या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. बाप, खूपच माहिती दिसते तुम्हाला. खूप छान. तर तुमचा शेवटचा प्रश्न असा आहे की पारशी लोकांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे? खूप छान खेळता तुम्ही. थोडा विचार करा अजून. आय थिंक झेंड. एक मिनिट. असंच काहीतरी आहे. थोडा आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही खूप जवळ आहात. झेंड अवेस्टा. एकदम बरोबर. एकदम बरोबर. तुम्ही पाचही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. मजेत. काय करता तुम्ही? आम्ही बीटी फर्स्ट इयर. कोणतं कॉलेज? तर मी तुम्हाला काही मराठीतले सोपे कोडे विचारणार आहे. तुम्हाला त्यांची उत्तरं द्यायचे. प्रश्न खूप सोपे आहेत. तर पहिलं कोड असं आहे, 2 भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी. एकदम बरोबर. आता दुसरा प्रश्न, एवढंसं कार्ट घर कसं राहतं? कुत्रा. एकदम बरोबर. मस्त खेळताय तुम्ही. आता तुमचा तिसरा प्रश्न असा आहे, 2 भाऊ जुळे एका रंगाचे एका उंचीचे, ठरवता एक काय काम दुसऱ्याचं? एकदम बरोबर. तर अजून 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचे. तर तुम्ही याचं विनर ठरणार आहात. चौथा प्रश्न असा आहे, कोकणातनं आला भट धरती आपण. एकदम बरोबर. आता शेवटचं कोण? पाटील बुवा रामराम दाढी मिशा लांब लांब. पाटील बुवा रामराम दाढी मिशा लांब. खूप मस्त खेळता तुम्ही. शेवटचा प्रश्न उत्तर नारळाचं का? नाही. एकदम बरोबर. तुम्ही 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली. थँक्यू.